स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. हा आहे आपला 25वा भाग. आणि आनंदाची गोष्ट अशी की आजपर्यंत सुमारे 3000 गीताप्रेमी या प्रवासात सहभागी झाले आहेत. सर्वांचे मनापासून आभार. ज्यांनी अजून सहभागी व्हायचं ठरवलं नाही त्यांनी आत्ताच ठरवा. हा केवळ प्रवास नाही तर जीवन समजण्याची साधना आहे. चला आजचा प्रसंग अनुभवूया. श्रद्धा, कर्म आणि आत्मबळ यांचा संगम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर, जिथे आपण दररोज जाणून घेतो भगवद्गीतेचे दिव्य संदेश. आज आपण प्रवेश करतो कर्मयोगाच्या आरंभी, जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला शिकवतात कर्म कसं करायचं, पण त्यात अडकायचं नाही. श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अर्थात तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. ही ओळ म्हणजे निष्काम कर्माचं सार आहे. आपण सर्वजण कर्म करतो, पण त्याचं फळ यश अपयश, मान अपमान यामध्ये अडकतो आणि मग आपल्या मनात निर्माण होतो आसक्तीचा जाळ. कृष्ण म्हणतात, जेव्हा तू कर्म करतोस पण त्याचं फळ देवावर सोडतोस, तेव्हा तुझं मन हलकं होतं आणि तुझं कर्म योग बनतं. योगा कर्मसु कौशलम याचा अर्थ योग म्हणजे कर्मातली कुशलता, सजगता. आपण रोजचं कामही भक्तिभावाने, आत्मनिष्ठेने आणि निष्काम भावनेनं केलं तर तेच कर्म आपल्याला मुक्तीकडे नेतं. कृष्ण पुढे सांगतात, स्वधर्मे निधनम श्रियः परधर्मो भयावहः. म्हणजे आपल्या धर्मात, आपल्या कर्तव्यात प्रामाणिकपणे राहणं अधिक श्रेष्ठ आहे. इतरांचं अनुकरण केलं तर ते भीती आणि असंतोष निर्माण करतं. मित्रांनो, निष्काम कर्म म्हणजे काही जादू नाही, ते म्हणजे जीवनाचं शिस्तबद्ध तत्व. आपण जे काही करतो ते प्रेमाने, जबाबदारीने आणि परिणामाची चिंता न करता केलं तर जीवन आपोआप प्रसन्न होतं. आजचं चिंतन असं, कर्म हेच आपलं यज्ञ आहे आणि प्रत्येक दिवस हा त्याचा वेदी. कृष्ण सांगतात, स्वतःला हरकाम्याप्रमाणे नव्हे, साधकाप्रमाणे पहा. मग आजपासून सुरू करूयात निष्काम कर्माचा प्रवास कर्मयोगाच्या प्रकाशात. समाप्त करताना लक्षात ठेवा, कर्म करत राहा, पण आसक्ती सोडा, कारण तिथेच लपलेलं आहे शांतीचं रहस्य. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तेव्हापर्यंत आपला मन स्थिर ठेवा आणि भक्तिभाव जागा ठेवा. जय श्रीकृष्ण. अमोघ चॅनलवर भेटूया पुन्हा.